आज मी इडली फ्राय बनवणार आहे। येथे मी 6 इडली घेतलेली आहे। याला कट करून घेत आहे। इडली मी इथे मीडियम साईजमध्ये कट करून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे लहान किंवा मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता। सर्व इडली येथे मी कट करून घेतली आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊ। कढईमध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कमी जास्त तेल घालून घेऊ शकता। तेल गरम झाले आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेत आहे, अर्धा चमचा जिरे आणि कढीपत्ता। येथे मी मीडियम साईजचा एक कांदा उभा कट करून घेतला आहे, तो घालून घेऊ आणि याला चांगलं परतून घेऊया। मीडियम गॅस फ्लेमवर 2-3 मिनिट कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आहे। आता एक टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो पण मी इथे मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। 2-3 मिनिट टोमॅटो पण चांगला परतून घेतला आहे। आता यामध्ये आलं लसूण घालून घेऊ। येथे मी आलं आणि लसूण किसून घेतला आहे 1 चमचा, यामध्ये ते घालून घेऊया। याला पण चांगलं परतून घेऊ। 1-2 मिनिट याला पण चांगलं परतून घेतलं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे आणि थोडी हळद। आता हे सर्व छान परतून घेतलं आहे। आता यामध्ये आपण कट करून घेतलेली इडली घालून घेऊया। मीडियम गॅस फ्लेमवर 5-6 मिनिटं इडली चांगली परतून घेतली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेत आहे आणि 1 चमचा सांबर मसाला। कमी गॅस फ्लेमवर याला चांगलं परतून घेऊया। यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे। सुरुवातीला पण थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंच मीठ यामध्ये घालून घेऊ। मीडियम गॅस फ्लेमवर सर्व मिळून येते मी 10-12 मिनिटं चांगले इडली फ्राय करून घेतली आहे। बघू शकता आपली इडली फ्राय तयार आहे। आता यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे आणि गॅस बंद करून घेऊ। यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेत आहे। बघू शकता टेस्टी असा इडली फ्राय खाण्यासाठी तयार आहे। आता आपण सर्व करून घेऊ। बघू शकता झटपट बनवलेली टेस्टी अशी इडली फ्राय खाण्यासाठी तयार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत।